नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत की पावडर फॉर्ममध्ये असणाऱ्या इंजेक्शनचा डोज रेट कसा काढायचा. जसे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर ते सगळे इंजेक्शन एकतर लिक्विड फॉर्ममध्ये असतात किंवा पावडर फॉर्ममध्ये असतात. तर लिक्विड फॉर्ममध्ये जसे की आपण माझ्या हातामध्ये बघू शकता, हे ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन जे आहे हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर जसे की हे बी कॉम्प्लेक्स लिव्हर एक्स्ट्रॅक्टचे इंजेक्शन बघू शकता, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. तर याचप्रमाणे जास्तीत जास्त जे पेनिसिलिन ग्रुपचे अँटीबायोटिक असतात तर ते आपल्याला मिळते पावडर फॉर्ममध्ये. तर लिक्विड फॉर्ममध्ये जे इंजेक्शन्स असतात तर त्यांचा डोज रेट काढणं थोडं सोपं जाते. खास करून जे नवीन प्रॅक्टिशनर असतात, जे नवीन फील्डमध्ये उतरतात, जे नवीन डॉक्टर असतात तर त्यांना याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम जातो, म्हणजे अडचण जाते की जे पावडर फॉर्ममधले इंजेक्शन आहेत त्या इंजेक्शनचा डोज रेट नेमका कसा काढावा. तर मी आपल्याला उदाहरणादाखल दाखवतो की जसे की सिफोटॅक्झिम म्हणजे टॅक्झिम नावाने जे हे इंजेक्शन आपल्याला मिळते तर हे पावडर फॉर्ममध्ये असते. त्याचबरोबर जसं की हे बेन्झाथिन पेनिसिलिनचं इंजेक्शन आहे, तर बेन्झाथिन पेनिसिलिनचा डोस हा इंटरनॅशनल युनिटमध्ये असतो. तर हे सुद्धा आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असते. त्याच्यानंतर जसं की आपण बघू शकता, हे वेट सेफ्टी नावाने माझ्या हातामध्ये इंजेक्शन आहे. हे सेफ्टी ऑफर सोडियमचं इंजेक्शन आहे जे की 1 ग्राममध्ये आहे आणि हे पण पावडर फॉर्ममध्येच असते. त्याच्यानंतर आपण बघू शकता की हे जे युनिरे नावाने आपण इंजेक्शन माझ्या हातामध्ये बघत आहात तर हे एमॉक्झिसिलिन आणि सॅल्बॅक्टमचं कॉम्बिनेशन आहे. हे इंजेक्शनसुद्धा आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असते. तर हे जे पावडर फॉर्ममध्ये असणारे इंजेक्शन आहेत तर त्या इंजेक्शनचा डोज आपण कसा काढायचा हे आज मी तुम्हाला सांगतो. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाला आयकॉन दाबून ऑल ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहितीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत राहील. तर जसे की प्रत्येक इंजेक्शनचा डोज रेट हा ठरलेला असतो, जो की आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे जे डॉक्टर असतात त्यांना त्या इंजेक्शनचा डोज रेट किती आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. जसे की आपण जर उदाहरणाखातर सांगायचे झाल्यास, जसं हे ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन आहे तर याचा डोज रेट हा 5 mg पर kg बॉडी वेट ते 10 मिलीग्राम पर kg बॉडी वेट, म्हणजे 5 मिलीग्राम प्रति किलो वजनापासून ते 10 मिलीग्राम प्रति किलो वजनास या प्रमाणात आपण हे इंजेक्शन देऊ शकतो. आणि गरज पडल्यास आपण याला 20 मिलीग्राम प्रति किलो वजनास या डोजने सुद्धा वापरतो. म्हणजे की जशी सिव्हिरिटी असते डिसीजची त्याच्यानुसार आपण या इंजेक्शनला वापरतो. त्याचप्रमाणे जसं की आता हे मेलोनेक्स इंजेक्शन झाले तर मेलोनेक्स इंजेक्शनचा 0.2 to 0.3 mg पर kg बॉडी वेट, म्हणजे 0.2 ते 0.3 मिलीग्राम पर kg बॉडी वेट हा त्याचा डोज रेट आहे. पण सिव्हिरिटी जर जास्त असेल, इन्फ्लॅमेशन जास्त असेल, तिथं आपण याला 0.5 मिलीग्राम पर kg बॉडी वेट या वजनानुसार याचा वापर करतो. जसे की आपण माझ्या हातामध्ये हे लेव्हॅमिसॉल इंजेक्शन बघत आहात तर याचा आपण 7.5 mg पर kg बॉडी वेट या डोजनुसार वापर करतो. म्हणजे 7.5 mg पर kg बॉडी वेट या डोजनुसार वापर करतो. तर ते कशासाठी वापरतो आपण? पोटातील जंत मारण्यासाठी. पण ज्यावेळेस आपल्याला याचा वापर इम्युनिटी वाढवण्यासाठी करायचा असतो तर त्यावेळेस आपण याला 3.5 मिलीग्राम पर kg बॉडी वेट या हिशोबाने वापरतो. तर हा जो डोज रेट असतो हा आपल्याला माहीत असणे गरजेचे
असते। तर आता आपण पाहूया की जे पावडर फॉर्ममधले इंजेक्शन असतात त्यांचा डोज रेट कसा काढतात। तर आता आपण उदाहरणासाठी हे सेफ्टी ऑफर इंजेक्शन घेऊया। तर सेफ्टी ऑफर इंजेक्शन मार्केटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला 1 ग्रामचेच प्रिपरेशन मिळते। तर या सेफ्टी ऑफर सोबत इंजेक्शन सोबत आपल्याला जसे की एक सिरिंज सुद्धा आलेली आहे, सोबतच हे स्टराईल वॉटर जे असते इंजेक्शन पावडरमध्ये मिसळण्यासाठी तर ते सुद्धा याच्या सोबतच येते। आणि हे जे इंजेक्शन आपण बघू शकता हे पावडर फॉर्ममध्ये इंजेक्शन आहे आणि हे 1 ग्रामचे इंजेक्शन आहे। तर आता आपण बोलूया की या इंजेक्शनला आपल्याला एखाद्या जनावरांमध्ये लावायचे आहे। तर याच्यासोबत हे जे आपण बघू शकता हे 20 मिलीचे स्टराईल वॉटर दिलेले आहे आणि हे 1 ग्रामचे इंजेक्शन आहे। तर आपण याला आपल्या गरजेनुसार 10 ml मध्ये सुद्धा डायल्यूट करू शकतो किंवा 20 ml मध्ये सुद्धा डायल्यूट करू शकतो। तर समजा जर आता या 1 ग्रामचा इंजेक्शनला आपण या 20 ml स्टराईल वॉटरमध्ये डायल्यूट केले तर याचं कॉन्सन्ट्रेशन किती होईल। तर आपण या 1 ग्रामच्या इंजेक्शनमध्ये 20 मिली जर हे सोबत आलेलं पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकलं आणि हे इंजेक्शन आहे 1 ग्रामचं, तर सगळ्यात आपण समजून घेऊया 1 ग्राम म्हणजे किती। तर 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम। 1000 मिलीग्राम जसे की 0.5 ग्राम म्हणजे अर्धा ग्रामचं जर इंजेक्शन असेल तर ते झालं 500 मिलीग्राम। तसंच आपल्याला 0.25 ग्राम सुद्धा इंजेक्शन मार्केटमध्ये मिळते जे इंटासेप आपण डॉगसाठी वापरतो, म्हणजे ते 250 मिलीग्राम झालं। म्हणजे 0.25 ग्राम म्हणजे 250 मिलीग्राम, 0.5 ग्राम म्हणजे 500 मिलीग्राम आणि 1 ग्राम म्हणजे 1000 मिलीग्राम। आता इथपर्यंत सगळं क्लिअर झालं। तर मग या 1 ग्राममध्ये आपण 20 मिली जर पाणी टाकले तर पर ml कॉन्सन्ट्रेशन किती होईल या इंजेक्शनचं हे समजणं आपल्याला महत्त्वाचं आहे। तर पहा या इंजेक्शनमध्ये या 1 ग्रामच्या इंजेक्शनमध्ये म्हणजेच 1000 मिलीग्रामच्या इंजेक्शनमध्ये जर आपण 20 मिली पाणी टाकलं तर त्याचं पर ml कॉन्सन्ट्रेशन किती होईल 50 मिलीग्राम। 50 मिलीग्राम एका ml ला एवढं येईल। आणि 20च्या जागी जर आपण 10 मिली पाणी जर टाकलं तर कॉन्सन्ट्रेशन वाढेल, म्हणजे 50 मिलीग्रामच्या ऐवजी एका मिलीमध्ये 100 मिलीग्राम औषध एवढं कॉन्सन्ट्रेशन होईल। बरोबर आहे। जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, जे नवीन प्रॅक्टिशनर आहेत, नवीन डॉक्टर्स आहेत, त्यांना डोज रेट काढण्यासाठी जर या व्हिडिओची मदत होत असेल किंवा शेतकरी बांधव आहेत, पशुपालक आहेत, त्यांना सुद्धा याचा जर काही फायदा होत असेल असे जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओपासून आपल्याला थोडा तरी फायदा मिळालेला आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असल्यास मला कमेंट करून विचारा, मी आपल्याला नक्की उत्तर देईन। धन्यवाद।